नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर. मित्रांनो, आज मोस्ट अवेटेड व्हिडिओ जो आपल्याला PR प्रोसेसचा करायचा होता, तर तो आज व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येतोय. तर आपल्याबरोबर या PR प्रोसेसची चर्चा करण्यासाठी आलेले आहेत सुकृत कुलकर्णी. तर ते एक्सपर्ट आहेत, त्याच्यामध्ये काय एक्सपर्ट आहेत हे तुम्हाला मी नंतर सांगेनच. तर आपण त्यांना इन्व्हाइट करू येते. या, थँक्यू. धन्यवाद विनोद. या, नो प्रॉब्लेम. ओके, तर वेलकम सुकृत. तर तुम्ही 2016 साली का 2017 साली इथे आलात? नाही, 2018 साली आम्ही आलो. ओके. पण आमची प्रोसेस 2016 मध्ये आम्ही स्टार्ट केली. 2017 मध्ये आम्ही अप्लाय केलं, म्हणजे आम्हाला तेव्हा इन्व्हिटेशन वगैरे आलं आणि मग 2018 मार्च मध्ये आम्ही इथे आलो. ओके. तर मित्रांनो, मी यांना एक्सपर्ट का म्हणतो, तर ह्यांनी एजंट नाही केलेलं, ह्यांनी स्वतः ही सगळी प्रोसेस केलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं प्रोसेस सगळी स्टेप बाय स्टेप कशी असते हे सगळे ते सांगणार आहेत, म्हणून मी यांना एक्सपर्ट म्हणतोय. तर बऱ्याच जणां म्हणजे मी हा चॅनल चालू केल्यापासून मला बऱ्याच जणांचे मेसेज येतात की इथे जॉब कसा करायचा आहे किंवा प्रोसेस काय आहे हे कोणाला माहिती नाही आहे सध्या आपल्या मराठी लोकांना. त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ करतोय. तर आपण काही प्रश्न घेऊया. नक्की. आणि मग तुम्ही आम्हाला सांगा की कसं साधारण प्रोसेस असते PR प्रोसेसची, आणि म्हणजे आपल्या दर्शकांना कळेल की आपल्या व्ह्युअर्सना कळेल नक्की काय असतं. नक्की. तर पहिला म्हणजे ही प्रोसेस नक्की PR प्रोसेस करण्यासाठी एलिजिबिलिटी काय असते, म्हणजे आपल्याला प्रोसेस त्यांना अप्लाय करायचं कॅनडासाठी, तर एलिजिबिलिटी कशी चेक करणार आणि काय असेल? ओके. तर आता तुम्ही इथे PR म्हणजे परमनंट रेसिडेन्सीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे PR मिळवण्यासाठी भरपूर ऑप्शन्स आहेत. ओके. म्हणजे की आता आपण अशा लोकांबद्दल बोलतोय की जे इंडियामध्ये आहेत आता आणि तिथे ते प्रोफेशनल्स आहेत आणि इथे येऊन त्यांना परमनंट रेसिडेन्सी पाहिजे. ओके. तर त्याच्यासाठी त्यांनी कॅनेडियन गव्हर्नमेंटनी एक एक्सप्रेस एंट्री म्हणून एक प्रोसेस चालू केलेली आहे. आणि एक्सप्रेस एंट्री मधनं तुम्ही इथे कसे येऊ शकता आपण त्याच्यावर बोलू शकतो. तर ते एलिजिबिलिटी चेक करण्यासाठी त्या साईट वरती आहे, बरोबर? ओके. तर आता त्यांनी काय केलंय की आता PR प्रोसेससाठी अप्लाय करण्यासाठी तर जगातून सगळे लोक अप्लाय करतात, राईट? आता तुम्ही इंडियामधनं एज्युकेशन घेतलंय, कोणी अमेरिकेतून घेतलंय, कोणी UK मधनं घेतलंय, तर तुम्ही सगळ्यांना एका सेम प्लॅटफॉर्मवर कसं आणणार, त्याच्यासाठी त्यांनी एक CRS म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह रँकिंग सिस्टीम नावाची एक प्रोसेस काढलेली आहे, ज्याच्यामध्ये आउट ऑफ 100 तुम्हाला कमीत कमी 61 पॉइंट्स मिळायला पाहिजे. 67 सॉरी. तर 67 म्हणजे काय की आपण जसं म्हणतो की 100 पैकी 35 मार्क पाहिजेत पास व्हायला, तसं तुम्हाला कमीत कमी 67 पाहिजे. जर तुम्हाला 67 मिळाले तर यू मे क्वालिफाय फॉर PR. तर तुम्हाला ती मी साईटचे काय आहे, साईटचे डिटेल्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तर तुम्ही तिथे जाऊन बघा, तर तुम्हाला तिथे कळेल की आपण इलिजिबल आहोत की नाही PR प्रोसेससाठी कॅनडाच्या. इलिजिबिलिटी झाली. आता याच्यानंतर पुढची स्टेप असते ECA असं काहीतरी असतं, बरोबर? तर ते ECA म्हणजे नक्की काय आणि ते अप्लाय कसं करावं लागतं ते थोडंफार सांगा. नक्की. आता आपण जेव्हा एलिजिबिलिटी बद्दल बोलतो त्याच्यावर मी एक जस्ट थोडं सांगेन की एलिजिबिलिटी कशावर ते ठरवतात. तर पहिले म्हणजे तुमचं एज, तुमचं एज्युकेशन, त्याच्यानंतर तुमचा वर्क एक्सपिरियन्स काय आहे, तुमच्याकडे कुठली व्हॅलिड जॉब ऑफर आहे का इकडे, तुमची इंग्लिश स्पीकिंग स्किल्स काय आहेत, आणि इथे अडॅप्टेबिलिटी म्हणजे एक अजून एक असतं, जे की इथे समजा तुमचं कोण बहीण भाऊ कोण असेल तर तुम्हाला थोडे ते एक्स्ट्रा पॉइंट्स देतात, कारण की त्यांना असं त्यांच्या रिसर्च मधनं असं त्यांना वाटतं की जर तुमचं इथे कोण असेल म्हणजे नात्यातलं किंवा तर तुम्हाला इथे सेटल होणं जास्त सोपं पडतं म्हणून. तर त्याच्यामध्ये आता आपण जसं एज हा जो फॅक्टर आहे ते तर कोणाचं चेंज होऊ शकत नाही, कारण जे तुमचं एज आहे त्याच्यावर तुम्हाला ते तेवढे पॉइंट्स मिळतात, त्याच्याप्रमाणे तुम्हाला मॅक्सिमम 12 पॉइंट्स मिळू शकतात. आता आपण नेक्स्ट येतो एज्युकेशन. तर आता एज्युकेशनचं कसं आहे की प्रत्येकाचं आता जर तुमचं फॉरेन एज्युकेशन असेल, जर तुम्ही कॅनडामधनं एज्युकेशन केलेलं असेल तर मग तुम्हाला ऑटोमॅटिक ते पॉइंट्स मिळतात. ओके. पण आता जर तुम्ही कॅनडाच्या बाहेर एज्युकेशन केलेलं असेल तर हाऊ विल दे डिसाइड की आम्ही तुम्हाला इथे किती पॉइंट्स द्यायचे? कारण कुणी MBA केलं असेल, कुणी ग्रॅज्युएशनच केलेलं असेल,
कुणी अजून कुठल्या युनिव्हर्सिटीमधून काहीतरी केलेलं असेल, तर मग ते तुम्हाला पॉइंट्स कसे ठरवणार याच्यासाठी यू हॅव टू गेट अ ECA म्हणजे क्रेडेन्शियल असेसमेंट असते, की बाबा तुम्ही इंडियामधनं MBA केलं किंवा तुम्ही PhD केलं किंवा तुम्ही डॉक्टर आहात, पण इथे त्याची इक्विव्हॅलन्सी काय आहे, बरोबर, त्याच्यासाठी ते आहे. म्हणजे तुम्ही इंडियामधनं करा किंवा मग एनी एज्युकेशन आउटसाइड कॅनडा, म्हणजे तुम्ही उद्या अमेरिकेतून केलं किंवा तुम्ही कुठलं इंडियामधनं केलेलं असेल किंवा मे बी समवन इज अप्लाइंग फ्रॉम नायजेरिया, तर सगळ्यांना ते कसं एका सिस्टीमवर आणणार, त्याच्यासाठी म्हणजे तुम्हाला एनी एज्युकेशन आउटसाइड कॅनडा याच्यासाठी तुम्हाला एज्युकेशन क्रेडेन्शियल असेसमेंट करायला लागतं. मग ती कशी करतात आपल्या इंडियामधून जर करायची असेल तर ते कसं करतात? ओके, तर आता एज्युकेशन क्रेडेन्शियल असेसमेंट करण्यासाठी पहिले म्हणजे तुम्ही जे हायएस्ट गेन्ड क्वालिफिकेशन आहे त्याच्यावर तुम्हाला पॉइंट्स मिळतात. म्हणजे आता तुम्ही इंजिनिअरिंग केलं, मग त्यानंतर MBA केलं, नाही त्यानंतर PhD केलं, तर तुम्हाला ते तिन्ही पॉइंट्स ऍड होत नाही. जे तुमचं हायएस्ट गेन्ड क्वालिफिकेशन आहे त्याच्यावर ते तुम्हाला पॉइंट्स देतात, राईट. तर आता तुम्ही समजा मी म्हटल्याप्रमाणे तुमचं हायएस्ट गेन्ड क्वालिफिकेशन काय आहे, तर त्याच्यासाठी आजपर्यंत जे तुम्ही इंडियामध्ये शिकलेलं आहात, म्हणजे जे तुम्ही फॉर्मल एज्युकेशन घेतलेलं आहे, तर तुम्हाला पहिले म्हणजे इथे ECA साठी त्यांच्या वेबसाईटवर तुम्ही गेला की देर आर स्पेसिफिक काय म्हणू शकतो अक्रेडिटेड इन्स्टिट्यूट्स आहेत, ओनली दे कॅन डू ECA असेसमेंट फॉर IRCC. ओके, तर त्याच्यामध्ये एक WES म्हणून आहे, वर्ल्ड एज्युकेशन सर्व्हिसेस आहे, मग टोरॉन्टो युनिव्हर्सिटी आहे, मग काही लोक असे आहेत की जे समजा फार्मसिस्ट असतील किंवा ते फिजिओथेरपिस्ट आहेत किंवा असे जे काही क्वालिफिकेशन्स आहेत, तर त्याचं इथे, कारण इथे हे सगळे प्रोफेशन्स लायसन्स्ड आहेत, म्हणजे नुसतं तुम्ही शिकून तुम्हाला ते काम करता येत नाही, मग तुम्हाला त्याचा एक लायसन्स मिळवावा लागतो, मग एक त्याची स्पेसिफिक प्रोसेस आहे. तर त्यांची जी इथे इन्स्टिट्यूट आहे, मग ते लोक तुमचं असेसमेंट करतात की बाबा तुम्ही इंडियामधनं फिजिओथेरपी केली किंवा तुम्ही फार्मासिस्ट आहात, तर इथे ते ऍक्सेप्टेबल आहे की नाही त्यांना. ओके, माझ्या माहितीप्रमाणे WES जे आहे ते फास्टेस्ट आहे. ओके, दे डू इट विदिन 21 वर्किंग डेज, म्हणजे 1 महिना धरून चला तुम्ही, आणि मग त्यांच्या वेबसाईटवर तुम्ही गेला की मग तुमचं लॉग इन क्रिएट करा, आणि आता अप्लाय करताना परत जर तुम्ही एकटे आहात किंवा तुम्ही आणि तुमची बायको करणार असेल, तर मग तुम्हाला दोघांना ते करायला पाहिजे. तर ही ECA जी प्रोसेस याला किती फी असते आणि किती कॉस्ट येते? ओके, तर आता किती टाइम लागतो? ओके, आता प्रत्येकाचं टायमिंग त्यांचं वेगळं आहे, म्हणजे प्रोसेसिंग टायमिंग किंवा कारण तुमची एज्युकेशन हिस्ट्री काय आहे, त्यांचं तिथे तुमची जी म्हणजे ग्रॅज्युएशन किंवा जे शिक्षण आहे ते त्यांचं अप्रूव्ड इन्स्टिट्यूटमधून आहे की नाही हे सगळं ते बघतात. पण जनरली मला वाटतं 1 महिना तरी तुम्ही धरून चालायला पाहिजे. आणि मी केलं होतं तेव्हा मला वाटतं मी 20,000 का 21,000 पर ऍप्लिकेशन दिले होते. म्हणजे आता 3-4 वर्षात थोडं चेंज झालं असेल, पण माझ्या मते 40 ते, जर तुम्ही नवरा बायको अप्लाय करणार असाल तर 40 ते 50,000 रुपये तुम्ही धरून चालायला पाहिजे की हे. हा, म्हणजे ECAचे प्लस आता तुम्ही जे ट्रान्सक्रिप्टसाठी जे काय फी असेल युनिव्हर्सिटीची ते वेगळं आहे, पण म्हणजे 40 ते 50,000 रुपये तुम्ही धरून चालायला पाहिजे, प्लस 1 मंथ प्रोसेसिंग. ओके, आता पुढचा आला IELTS. तर ही IELTS एक्झाम नक्की काय असते आणि PR प्रोसेससाठी ही लागतेच का, आणि ह्याच्यामध्ये काय, याचं स्वरूप काय आहे IELTS? ओके, तर आता IELTS जे एक्झाम आहे, तर जसं आपण पहिलं एज बघितलं, दुसरं आहे एज्युकेशन, आता तिसरं आहे तुमचं लँग्वेज, त्याच्यावर तुम्हाला पॉइंट्स मिळतात. आणि लँग्वेज हा अशी एक गोष्ट आहे की याच्यात तुम्ही सगळ्यात हायएस्ट मार्क स्कोर करू शकता, कारण ही अशी एकच गोष्ट आहे की जी तुम्ही आता चेंज करू शकता. ओके, तर आता लँग्वेजसाठी काय आहे की कॅनडामध्ये 2 भाषा आहेत ऑफिशियल त्यांच्या, एक इंग्लिश आहे आणि फ्रेंच आहे. तर इंग्लिश जर तुमची फर्स्ट लँग्वेज असेल, विच इज आपल्या इंडियामध्ये सगळ्यांचं मोस्टली तेच असणार आहे, तर मग तुम्हाला इथे IELTS म्हणून एक्झाम घ्यावी लागते. म्हणजे तुमचं इथे इंग्लिश लँग्वेज प्रोफिशियन्सी काय आहे हे ते टेस्ट करतात. तर आता जे इंग्लिश स्पीकिंग कंट्रीज आहेत, जसं ऑस्ट्रेलिया आहे, न्यूझीलंड आहे, कॅनडा आहे, तर तिथे जर तुम्हाला इमिग्रेट करायचं असेल तर तुम्हाला IELTSचे जनरल लँग्वेज टेस्टिंग म्हणून असतं, ती एक्झाम द्यावी लागते. तर त्याच्यामध्ये ते काय बघतात की तुमचं, म्हणजे आपण जे भाषा बोलतो त्याच्यामध्ये 4 प्रोफिशियन्सीज असतात. एक तर तुम्ही रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग आणि लिसनिंग. तर IELTSचे 9 बँड असतात, म्हणजे प्रत्येक प्रोफिशियन्सी मध्ये ते तुम्हाला टेस्ट करतात.
बरोबर. ओके, म्हणजे असा एक स्कोर नाही की 100 पैकी तुम्हाला 90 मिळाले आणि बाकीच्या 0 मिळाले, असं नाही. तर ते चारही प्रोफिशियन्सीमध्ये 9चा बँड असतो, म्हणजे 9 इज द मॅक्सिमम बँड. तर तुम्ही IELTSच्या वेबसाईटवर तुम्ही गेला तर तिथे तुम्हाला जनरल लँग्वेज टेस्टिंग एक ऑप्शन असतो आणि दुसरं अकॅडमिक असतं. अकॅडमिक म्हणजे जे लोक बाहेर शिकायला जातात युनिव्हर्सिटीमध्ये किंवा काय, तर फॉर इमिग्रेशन पर्पज तुम्हाला जनरल लँग्वेज टेस्टिंग टेस्ट घ्यावी लागते. आणि तुम्ही IELTSच्या वेबसाईटवर गेला तर इंडियामध्ये ब्रिटिश काउन्सिल किंवा ADP थ्रू ते IELTSची एक्झाम घेतात. बरोबर. तर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर गेला की तुम्हाला ते तुम्ही टेस्ट सेंटर बुक करू शकता. जर समजा पुण्या मुंबईत असाल तर खूप सोपं आहे, कारण तिकडे त्यांचे टेस्टिंग सेंटर असतात. हा, आणि पण तुम्हाला बघायचं आहे की तुम्हाला जनरल लँग्वेज टेस्ट घ्यायची आहे. ओके, बघायचं ते, कारण कधी कधी अकॅडमिक पण असू शकतं. तर जनरल लँग्वेज टेस्टिंगचं तुम्ही स्लॉट बुक करायचा आणि माझ्या मते त्यांचं तुम्ही तुमचा स्लॉट बुक केला की तुम्हाला ते एक हे पाठवतात, म्हणजे एक बुक पाठवतात की परीक्षा कशी असणार आहे. पण म्हणजे त्याचे 4 प्रोफिशियन्सीज आहेत आणि प्रत्येक प्रोफिशियन्सीमध्ये तुम्ही मॅक्सिमम 9चा बँड असतो. साधारण आपल्याला 7. ओके, तर आता कसं आहे की त्याच्यामध्ये IELTSचं टेस्टिंग तुम्हाला 9चा बँड देते. म्हणजे समजा 9 पैकी तुम्हाला 8 पडले की 9 किंवा तुम्हाला 6चा बँड मिळाला लिस्निंगमध्ये. तर जेव्हा तुम्ही इथे इमिग्रेशनसाठी अप्लाय करता तेव्हा ते CLB म्हणून असतं, कॅनेडियन लँग्वेज बेंचमार्क. तर ते आपोआप कन्वर्ट होतं. म्हणजे त्यांचा CLB बेंचमार्क ऍक्च्युली IELTS पेक्षा कमी, म्हणजे कमीत कमी तुम्हाला 7चा बेंचमार्क लागतो. पण म्हणजे तुम्ही त्यात घुसण्याची गरज नाही. तुम्ही फक्त IELTS देऊन तुम्हाला जो बँड मिळेल ते आपोआप कन्वर्ट होतात आणि प्रत्येक प्रोफिशियन्सीमध्ये ते वेगळे मार्क देतात. ओके, म्हणजे स्पीकिंग, लिस्निंग, रीडिंग आणि रायटिंग प्रत्येक याच्यामध्ये 6.5, 7, 8 जसे तुम्ही एक्झाम. हा, आणि मग प्रत्येक जर तुम्हाला रीडिंग मध्ये 6 मिळाले तर मग ते कॅनेडियन लँग्वेज बेंचमार्क मध्ये किती होतं, मग ते ऑटोमॅटिक ते पॉइंट्स कन्वर्ट करतात. तर ह्याचं एक कॅल्क्युलेटर असतं, तर ते साईटवरती अवेलेबल आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती साईट देतो आणि आपण त्या कॅल्क्युलेटरवरती सुद्धा व्हिडिओ बनवू, तर तुम्हाला मी त्याच्यामध्ये दाखवेन की कसं कॅल्क्युलेशन होतात स्कोर इकडचे CRSचे. तर IELTSची एक्झामची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर लोक आपले म्हणजे खूप घाबरतात की इंग्लिशमध्ये आपल्याला स्पीकिंग, लर्निंग आणि हे सगळं आपल्याला जरा कमी येत असेल. काय तर तयारी करायची असेल तर तुम्ही काय प्रिफर कराल, कुठे ओके तर चेक करायचं? आणि आता तयारीसाठी जसं ते आपल्याला एक बुक पाठवतात. ओके, त्या बुक्समध्ये त्यांचे टेस्ट असतात. ओके, जसं मी म्हणलं रीडिंग म्हणजे त्यांचं कॉम्प्रिहेन्शन असतात आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर प्रश्न विचारलेले असतात. पण याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट 2-3 गोष्टी म्हणजे एक तर वेळ, कारण तुम्हाला अनलिमिटेड वेळ नाही. त्यामुळे प्रत्येक जी टेस्ट आहे, समजा रीडिंग, तर रीडिंगला तुम्हाला थोडा वेळ मिळतो. मग लिस्निंग, त्याच्यासाठी मग रीडिंग झालं की लगेच लिस्निंग असतं. तर तुम्ही तयारी म्हणजे त्यांचे जे पुस्तक आहे ते सोडवू शकता. मग तुम्हाला ऑनलाईनही बरेच टेस्ट असतात आणि जसं रीडिंगची त्यात प्रॅक्टिस असते, रायटिंगची प्रॅक्टिस असते. त्याच्यानंतर लिस्निंगची प्रॅक्टिस, आता काय आहे की आपण कधी याच्या आधी आयुष्यात लिस्निंगची परीक्षा दिलेली नसते आणि तो जरा पार्ट थोडा, जर तुम्ही काहीच प्रॅक्टिस केली नाही तर तो अवघड पडू शकतो. ओके, तर म्हणजे मी तयारी अशी केली होती की जसं TEDx वगैरे टॉक्स असतात, तर तुम्ही जसं आता ट्रॅफिकमध्ये अडकला किंवा ऑफिसमध्ये गाणी ऐकत, जसं रेडिओ ऐकतात, तसं तुम्ही हे TEDxचे टॉक्स ऐकत राहायचं. म्हणजे तुम्हाला ते ऐकून तुम्ही ते ग्रास्प करता आणि मग तेवढ्या वेळेत तुम्हाला ते लिस्निंगचे प्रश्न असतात. म्हणजे तिथे एक त्यांचे ऑडिओ टेप चालू असते आणि तिथे तुम्हाला ते ब्लँक्स असतात, मग ते तुम्हाला ते ब्लँक्स भरायचे असतात. त्यामुळे तुम्ही ते खूप केअरफुली तुम्ही ते ऐकायला पाहिजे आणि ती प्रॅक्टिस तुम्ही करायला पाहिजे. त्याच्यासाठी ते इम्पॉर्टंट. ऑनलाईन आपल्याला प्रॅक्टिससाठी अवेलेबल असतात. ऑनलाईन ही म्हणजे जे त्यांचे टेस्ट तुम्हाला ते पुस्तक पाठवतात ते CD असते. ओके, त्यामुळे ते तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. प्लस ऑनलाईन रिसोर्सेस आणि युट्यूबमध्ये आणि युट्यूबमध्येही तुम्ही म्हणजे तसं. हा, म्हणजे माझ्या मते जर एक तुम्ही परीक्षेच्या, आता समजा प्रत्येकाची वेळ आणि त्यांची कॅपॅसिटी वेगळी असते, पण एक आता परीक्षेच्या आधी जर 1-2 आठवडे तुम्ही थोडं एक रोज अर्धा पाऊण तास 1 तास घातला तर बाय दॅट टाइम तुम्ही तयार असाल एक्झामच्या वेळी. आपण पुढच्या ह्याच्यात ते CRS, आता IELTS आपण झालं, IELTS आपल्याला बँड मिळालेले चांगले, आपण कॅल्क्युलेशन सगळं केलं, तर हे CRS काय असतं? ओके, तर आता याच्यामध्ये अजून एक आपण गोष्ट आपण मिस केली, ती म्हणजे चौथी, म्हणजे ती आहे वर्क एक्सपिरियन्स.
ओके, कारण वर्क एक्सपिरियन्सवर तुम्हाला पॉइंट्स मिळतात. ओके. आता जो तुम्ही इंडियामध्ये CRS वर आपण येतो आहे, तर CRSचं जे 4-5 जे स्पेसिफिक तुम्हाला पॉइंट्स मिळू शकतात कोर स्किल्समध्ये, जसं म्हणलं एज, एज्युकेशन, लँग्वेज, या तिन्हीवर आपण बोललो. चौथं आहे आता CRSचे पॉइंट्स तुम्हाला मिळतात ते म्हणजे वर्क एक्सपिरियन्स. ओके, तर त्याच्यासाठी NOC म्हणून असतं, नॅशनल ऑक्युपेशन क्लासिफिकेशन. तर ते हे काय आहे की आता जसं तुम्ही कमीत कमी तुम्हाला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. तर 1 वर्ष म्हणजे काय की त्याच्यासाठी तुम्ही फुल टाइम काम करायला पाहिजे. तर समजा तुमचं फुल टाइम म्हणजे किती, तर 1560 आवर, म्हणजे रफली वीकमध्ये तुम्ही 30 तास काम केलं पाहिजे. तर तुम्ही इंडियामध्ये तुम्ही काय काम केलं आहे त्या बेसिसवर तुम्हाला ते वर्क एक्सपिरियन्स तुमचा इथे रेकॉग्नाइज करतात. तर 6 वर्षाच्या वर सगळ्यांना सेम पॉईंट मिळतात. तुम्ही 20 वर्ष काम करा, नाही तर 15 वर्ष काम करा, सगळ्यांना एकच पॉईंट मिळतात. तर सगळ्यात पहिले तुम्ही आयडेंटिफाय करायला पाहिजे की नॅशनल NOC जे आहे त्याच्यामध्ये त्यांचे 0, A आणि B असे ग्रेड्स आहेत. 0 म्हणजे मॅनेजरियल जॉब्स, A म्हणजे तुमचे असे टेक्निकल वगैरे जॉब्स, आणि B म्हणजे त्याच्या खाली एक्झिक्युटिव्ह लेवल जॉब्स वगैरे. तर त्याच्या प्रत्येक डेझिग्नेशनला त्यांचं एक एक्सप्लेनेशन आहे की बाबा जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज आणि ड्युटीज काय आहेत. तर आपल्या इथे काय आहे की समजा तुम्ही प्रोजेक्ट मॅनेजर असतो, तर प्रोजेक्ट मॅनेजर IT मध्येही असतो, बँकेत पण असतो. तर यू शुड नॉट गो बाय द डेझिग्नेशन, यू शुड गो बाय द जॉब रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटीज. कारण तुम्ही जेव्हा अप्लाय करता प्रोफाईल तेव्हा तुम्हाला ते NOC मागतात की तुमचं NOC काय. ओके, तर तुम्ही ते खूप केअरफुली सिलेक्ट करायला पाहिजे बेसिस युअर रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज इन युअर करंट जॉब. ओके, आता आपण CRS वर येतोय, कारण आता तुम्हाला तुमचं EC असेसमेंट कळलेली आहे, तुम्हाला आता तुमचं इंग्लिश लँग्वेजचं स्कोर पण कळलेला आहे, आणि NOC तुम्हाला माहिती आहे, वय तर तुमचं चेंज होणार नाही. तर आता जेव्हा CRS साठी तुम्ही अप्लाय करता, म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह रँकिंग सिस्टीम, तर याच्यानंतर आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला एक प्रोफाईल क्रिएट करायला सांगतात, आणि हे फ्री आहे. पण याच्या आधी तुम्ही अप्लाय करण्याच्या आधी तुम्हाला IELTS आणि ECA वर तुम्ही खर्च केलेला बरोबर. आता तुम्ही जेव्हा CRS साठी अप्लाय करता तेव्हा तुम्हाला ते प्रोफाईल क्रिएट करायला सांगतात, आणि मग तुम्हाला हे सगळे ते प्रश्न विचारतात. पण म्हणजे मी तर म्हणेन की हे सगळं अप्लाय करण्याच्या आधी तुम्ही जे आता लिंक द्या त्याच्यामध्ये कॅल्क्युलेटर आहे, बरोबर, राईट. त्या कॅल्क्युलेटरवर तुम्ही एक, जरी समजा तुम्ही इंग्लिश परीक्षा दिली नसेल आणि तुमचं ECA आलेलं नसेल, तर तुम्ही एक अप्रॉक्सिमेटली की आता तुम्हाला काय आहे तुम्ही बघू शकता. कारण काय त्यांना तेवढं साधारण कळेल की आपला पॉईंट बरोबर काय येऊ शकतात, आणि आपण बरोबर. कारण आता CRS म्हणजे काय की त्यांचं दर दोन आठवड्यातून एकदा असं त्यांचं येतं, आणि CRS म्हणजे काय की कट ऑफ आहे, बरोबर, की बाबा आता मागच्या आठवड्यात जो ड्रॉ झाला त्यात 475 असा जो स्कोर होता 2 सप्टेंबरच्या ड्रॉ मध्ये. याचा अर्थ असा आहे की ज्यांचा स्कोर 475 आणि त्याच्यावर आहे त्या सगळ्यांना ते इन्व्हिटेशन पाठवणार. ओके, आणि मग 475च्या खाली ज्यांचे स्कोर आलेले आहेत त्यांना वाट बघावी लागेल जोपर्यंत तो स्कोर कमी येत नाही. हे जे CRS चे स्कोर आहेत हे आपण साईटवरती, कुठल्या साईटवर, त्यांच्या ऑफिशियल साईटवरती देतात, म्हणजे आपल्याला कळतं कसं की आता हा कट ऑफ चालू आहे. ओके, तर त्यांचे जे ड्रॉज होतात तर बाय लॉ दे हॅव टू डिक्लेअर की आमच्या या ड्रॉ मध्ये लास्ट कट ऑफ पॉइंट किती होता. तर त्यांच्या वेबसाईटवर तुम्ही गेला की तुम्हाला ते प्रत्येक ड्रॉचं त्यांनी कट ऑफ दिलेला असतो. त्यांच्या वेबसाईटवर आहे, प्लस अजून काही वेबसाईट आहेत, मुव्हिंग टू कॅनडा म्हणून आहे. त्यांच्या वेबसाईटवर तुम्ही बघितलं तरी ते दर जेव्हा जेव्हा ड्रॉज होतात त्याच्याप्रमाणे ते तिथे पब्लिश करत जातात. आपण हे डिस्क्रिप्शन मध्ये आपण टाकू शकतो. आणि जेव्हा तुम्हाला समजा तुम्ही CRSच्या ड्रॉ मध्ये तुम्ही त्यांच्या ड्रॉ मध्ये असाल तर तुम्हाला ते ईमेल येतोच की क्वालिफाईड. त्यामुळे तुम्ही फॉलो करा, पण इफ यू क्वालिफाय तुम्हाला ईमेल त्यांचा येणार. नंतर आपण प्रोफाईल नंतर आपण क्रिएट करतो आपल्या ईमेल आल्यानंतर. नाही, आता कसं आहे की CRS जे स्कोर आहे ते तुम्हाला येण्यासाठी तुम्हाला प्रोफाईल क्रिएट करायला लागते. आता ही प्रोफाईल फ्री मध्ये आहे, तेव्हा प्रोफाईल क्रिएट करताना ते तुम्हाला काय विचारणार की तुमचं पासपोर्ट प्रमाणे नाव काय आहे, एज काय आहे, त्याच्यानंतर तुमचं ECAचं असेसमेंट काय आलेलं आहे, एज्युकेशनल असेसमेंट काय आहे, NOC काय आहे, आणि ते करून यू हॅव नाव पार्टिसिपेटेड इन द ड्रॉ. ओके,
कारण तुम्हाला तेव्हाच पॉईंट कळतात, म्हणजे ऑफिशियली तुम्ही अप्लाय करतात. आणि जेव्हा ते ड्रॉ करतील, जर तुम्ही क्वालिफाय झाला तर तुम्हाला ते इन्व्हिटेशनचा ईमेल येतो. ओके, तर ही स्टेप म्हणजे प्रोफाईल कशी क्रिएट करायची याच्यावरती मी सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे. तुम्हाला त्याची लिंक सुद्धा देतो त्या साईटची, तेव्हा तुम्ही तिथे जाऊन बघा कसं प्रोफाईल क्रिएट करतात. आपण याच्यावर व्हिडिओ सुद्धा बनवणार आहोत. त्याच्यावर प्रोफाईल क्रिएट करा, आपल्या डॉक्युमेंट आता सबमिट करायला सांगतात. बरोबर. आपल्याला ईमेल आलाय की आता तुम्ही अप्लाय करा. तर याच्यासाठी किती पिरियड ते देतात आणि आपल्याला कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात, जसं पोलीस व्हेरिफिकेशन झालं, त्याच्याबद्दल थोडं. ओके, तर आता जेव्हा तुम्हाला इन्व्हिटेशन येईल त्याच्यानंतर तुम्हाला ते 90 दिवस देतात. ओके, 90 दिवसात तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स मिळवून त्यांच्या वेबसाईटवर तुम्ही अपलोड करा. मी काल परवामध्ये पाहिलं त्याच्याप्रमाणे 90 आहे, पण मे बी हे चेंज होत राहतं. कदाचित करोनामुळे त्यांनी 90 दिवस दिले असतील, माझ्या वेळी 60 दिवस होते. म्हणजे तुम्ही ते फॉलो करा. जेव्हा ते तुम्हाला ईमेल पाठवतात त्याच्यामध्ये पॅकेज येतं, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतील की 90 दिवस आहेत का 60 दिवस आहेत. तेवढ्या दिवसाच्या आत तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करून, कुठलेही डॉक्युमेंट तुम्हाला फिजिकली त्यांच्या ऑफिसमध्ये पाठवायचं नाही. आता हे कुठले डॉक्युमेंट जे आपल्याला पाठवायचे याची लिस्ट त्यांनी दिलेली असते की हे डॉक्युमेंट लागणार आहेत? हो, बरोबर. तुम्ही जेव्हा त्यांच्या वेबसाईटवर जाल, ओके, आणि तुम्हाला जेव्हा ते ITR जे म्हणतात, इन्व्हिटेशन टू अप्लाय जे म्हणतात, त्याच्यामध्ये ते सगळं त्यांचं दिलेलं असतं, काय काय डॉक्युमेंट्स लागतात. म्हणजे आता समजा तुम्ही अप्लाय करताय, तुमचं पासपोर्ट पाहिजे, मग तुम्हाला पासपोर्ट सगळ्यांचे जे तुमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांचे पासपोर्ट नंबर्स आणि पासपोर्ट अप्लाय करायला लागतात. नंतर ECA तुम्ही केलेला आहे, ECA ची कॉपी त्यांना अपलोड करायला लागते, IELTS ची कॉपी अपलोड करायला लागते. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचं वर्क एक्सपिरियन्स. आता वर्क एक्सपिरियन्स तुम्ही कसं दाखवणार, तर तुम्ही आजपर्यंत जिथे जिथे काम केलेलं आहे तर त्या सगळ्याचं तुम्ही एक लेटर ऑफ एक्सपिरियन्स म्हणून मिळतं. म्हणजे ते आता इंडियामध्ये प्रत्येक कंपनीकडे ते नसतं. लेटर ऑफ एक्सपिरियन्स म्हणजे असं नाही की बाबा तुम्ही आमच्याकडे काम केलं होतं आणि तुम्ही या दिवशी सोडून गेला, तसं नाही. तर तुम्ही या डेझिग्नेशनसाठी यावर काम करत होता, त्यानंतर तुमचा हा एम्प्लॉई ID होता आणि हे तुमचे जॉब रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटीज होते, तुम्ही कुणाला रिपोर्ट करत होता, हे सगळं त्याच्यामध्ये पाहिजे. ओके, आणि वेगळा फॉर्मॅट असतो? त्याचा काही फॉर्मॅट नाहीये, त्याचा कुठेही काही फॉर्मॅट असा अवेलेबल नाहीये, म्हणजे इमिग्रेशनने अवेलेबल करून दिलेला नाहीये. म्हणून जेव्हा तुम्ही NOC साठी अप्लाय करता तेव्हा तुम्ही केअरफुली विचार करायला पाहिजे की तुम्ही कुठल्या NOC मध्ये बसता. म्हणजे आता समजा तुमचा सगळ्यात पहिला जॉब समजा तुम्ही डेव्हलपर होता, नंतर आता 10 वर्षानंतर तुम्ही प्रोजेक्ट मॅनेजर झालाय, तर तुम्हाला हे सगळं त्याच्यामध्ये प्रोग्रेशन दाखवायला पाहिजे, राईट. मग ते झालं, मग त्याच्यानंतर तुम्ही आजपर्यंत इंडियामध्ये जिथे जिथे राहिल्या आहात त्या सगळ्याची हिस्ट्री तुम्हाला द्यायला लागते, आई वडिलांची हिस्ट्री द्यायला लागते. त्याच्यानंतर तुम्ही जर इंडियाच्या बाहेर कुठे राहिला असाल 6 महिन्यापेक्षा जास्त, तर ते सगळ्याची हिस्ट्री तुम्हाला द्यायला लागते. मग त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट 2-3 गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन लागतं, म्हणजे ते क्रिमिनल क्लिअरन्ससाठी. तर ते इंडियामध्येच जर तुम्ही राहिला असाल म्हणजे कुठेही, तर मग तुम्हाला आपल्या इंडियाच्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स मध्ये तुम्ही अप्लाय केलं की ते त्यांच्या पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये गेलं की ते एक त्यांचा स्पेसिफिक फॉर्मॅट आहे, त्याच्यामध्ये ते तुम्हाला देतात. ते ओरिजिनल मध्ये आपल्याला अपलोड करायला लागतं, सगळे डॉक्युमेंट्स ओरिजिनल मध्ये अपलोड करायचे असतात. त्याच्यानंतर तुम्हाला मेडिकल एक्झाम घ्यावी लागते. ती मेडिकल एक्झाम तुम्हाला त्यांचा ईमेल येतो आणि त्यांचे जे डेझिग्नेटेड मेडिकल सेंटर्स आहेत, जसं फोर्टिस असेल किंवा जे काय त्यांचे हॉस्पिटल्स असतील, तिकडे जाऊन तुम्ही ती मेडिकल एक्झाम घेतात. त्या डॉक्टर्सना माहित असतं की बाबा तुम्ही इमिग्रेशनसाठी अप्लाय करताय, आणि ते स्वतः रिपोर्ट पाठवतात. तुम्हाला फक्त एक एक्नॉलेजमेंट मिळते, ती एक्नॉलेजमेंट तुम्ही अपलोड करायची असते. आणि पोलीस क्लिअरन्स समजा जर तुम्ही कुठे बाहेरच्या देशात राहिला असाल तर ते तुम्हाला तिकडनं पण पोलीस क्लिअरन्स, तिकडच्या देशाचं सर्टिफिकेटही घ्यावं लागतं. आणि सगळी हिस्ट्री तुम्हाला डिक्लेअर करायला लागते की इंडियाच्या बाहेर जर तुम्ही कुठे राहिला असाल, समजा मी कुठे 10 दिवसच फिरायला गेलो असेल, तर तेही तुम्हाला तिथे डिक्लेअर करावं लागतं. आणि म्हणजे तुम्हाला सगळं एज्युकेशन, तुमचं लँग्वेज झालं, पोलीस क्लिअरन्स झालं, हे सगळे डॉक्युमेंट्स त्यांचं एक तिथे सेटच आहे. तुम्ही तिथे क्वेश्चन मार्क असतो, तिथे तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला ते
म्हणजे जे आपल्या ITA लेटर येतं त्याच्यामध्ये सगळं दिलेलं असतं की तुम्ही कसं क्रिएट करायचं, प्रूफ ऑफ फंड्स लागतात, हे 3-4 गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. आता तुम्ही प्रूफ ऑफ फंड म्हणालात तर ह्याच्याबद्दल थोडं सांगा. लोकांना PR काढून यायचं असतं की त्यांना, पण ते आपल्या बँकेमध्ये किती पैसा लागतो हे त्यांना माहिती नाही. प्रूफ ऑफ फंड म्हणजे नक्की काय असतं हे नक्की लोकांना तुम्ही सांगू शकता? नक्की. आता प्रूफ ऑफ फंड्स म्हणजे काय आहे की जेव्हा तुम्ही पहिले अप्लाय करण्याची तयारी करता, तर आता तुम्हाला तुमची म्हणजे आता समजा तुम्ही एकटे येत असाल किंवा तुम्ही 2 येत असाल, 3 लोक येत असाल, तर बेस्ड ऑन दॅट तुम्हाला इथे प्रूफ फंड्स दाखवायला लागतात की बाबा तुम्ही इथे आल्यावर तुम्ही स्वतःला सस्टेन करू शकता ना, कारण तुम्ही इथे आल्यावर तुमच्याकडे जॉब नसणार. बरोबर, राईट. PRचा फायदा हा आहे की तुम्हाला ते PR देत आहेत विदाउट इव्हन हॅव्हिंग अ जॉब ऑफर हिअर. राईट. त्यामुळे तुम्हाला प्रूफ ऑफ फंड्स दाखवायला लागतात की आता जसं माझ्या माहितीप्रमाणे जर तुम्ही एकटे येत असाल तर तुम्हाला $12,690 दाखवायला लागतात. म्हणजे मल्टिप्लाइड बाय 55 केलं तर रफली अराउंड एक 6 ते 7 लाख रुपये लागतील. जर समजा तुम्ही 4 लोकांची फॅमिली असेल तर रफली अराउंड $24,000 लागतात. तर प्रूफ ऑफ फंड्स म्हणजे काय की हे तुम्ही तयारी आधीच करायला पाहिजे. की आता समजा तुम्ही PR साठी अप्लाय करत आहात, जसं ECA करत आहात, तसं तुम्ही या प्रूफ ऑफ फंड्सची पण तयारी करायला पाहिजे. प्रूफ ऑफ फंड्स म्हणजे तुम्हाला ते काय मागतात तर तुम्ही तुमचं घर किंवा ज्वेलरी, सोनं हे सगळं दाखवू शकत नाही. जे रेडीली अवेलेबल आहे की बाबा मी उद्या कॅशमध्ये कन्व्हर्ट करू शकतो आणि मी इथे आणू शकतो. म्हणजे तुमचं FD आहे किंवा तुमचं कुठे RD असेल किंवा तुमच्या सेव्हिंग बँकमध्ये असतील किंवा तुमच्याकडे काही शेअर्स असतील, म्युच्युअल फंड्स असतील, तर हे असं रेडीली अवेलेबल सेव्हिंग, आणि हे तुमच्या नावावर पाहिजे किंवा तुमच्या बायकोच्या नावावर पाहिजे. म्हणजे तुम्ही आई वडिलांच्या नावाचं तुम्ही नाही दाखवू शकत. बरोबर. जे तुमच्या नावावर आहे आणि रेडीली अवेलेबल आहे हे तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर तुम्ही गेला की तुम्हाला ते कळतं, आणि हे चेंज होत असतं. त्यामुळे एक 2-3% पुढे मागे होतं, पण ही तयारी तुम्ही आधी करायला दाखवेनच आहे. ते प्रूफ ऑफ फंडचे डिटेल्स साईटवर अवेलेबल आहेत. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते सगळ्या साईट देतोय, तुम्ही तिकडे जाऊन हे चेक करा. आणि बँकेतून आपल्याला कुठलं लेटर लागतं का? हो, बरोबर. आता ते प्रूफ ऑफ फंड्स मिळवताना आता तुम्ही कसं दाखवणार, तर तुम्हाला परत ते बँकेचं समजा तुमची सेव्हिंग आहे, सेव्हिंग अकाउंट आहे, समजा त्यात 2 लाख रुपये आहेत, तर तुम्हाला ते लास्ट 6 महिन्याचं एक ट्रान्झॅक्शन पाहिजे त्या बँकेच्या ओरिजिनल लेटर हेडवर, व त्याच्यावर ते त्यांचा सही शिक्का पाहिजे. मग त्याच्यानंतर तुमच्याकडे समजा फिक्स डिपॉझिट असेल तर फिक्स डिपॉझिटची ओरिजिनल रिसिप्ट तुम्ही दाखवायला पाहिजे. आणि साईड बाय साईड तुम्ही काय करू शकता की तुम्ही एक समरी पेज करू शकता एक्सेलवर की बाबा मी आता, कारण प्रत्येकाकडे 50 डॉक्युमेंट असतील तर ते सोपं करण्यासाठी तुम्ही ते दाखवाच, 50 डॉक्युमेंट अटॅच करा, पण एक तुम्ही एक्सेल करू शकता की ज्याच्यामध्ये तुम्ही सगळे कॅल्क्युलेशन दाखवू शकता. किंवा माझ्या FD मध्ये 5 लाख रुपये आहेत, सेव्हिंग अकाउंटमध्ये 2 लाख रुपये आहेत आणि हे असे नंबर आहेत. तुम्ही ते एक एक्सेल शीट करून पहिला पेज म्हणून तुम्ही ते अपलोड करू शकता. बँकेकडून तुम्हाला ते लेटर लागतं, त्याच्यावरती तुम्ही बँकेचं स्टॅम्प आणि ते सगळं ओरिजिनल मध्ये ते लागतं. मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रूफ ऑफ फंड ही खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला किती पैसे लागतील इथे येण्यासाठी, त्याचं हे प्रूफ ऑफ फंड खूप महत्वाची आहे. झालं आपलं प्रूफ ऑफ फंड झालेलं आहे, तर आणि आपण सगळ्या डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत. तर ह्याच्यानंतरची स्टेप म्हणजे आता वेटिंग. तर किती वेळ लागतो आपल्याला PR मिळालाय अप्रूव्ह हे कळण्यासाठी, आणि कसं आपल्याला ते कळतं? आता जेव्हा तुम्ही तुमचे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करता आणि तुमचं सबमिशन कम्प्लीट झालेलं आहे, महत्वाचं म्हणजे आपण हे सगळं सबमिट केलं तेव्हा फीची फी किती असते? बरोबर, त्याची फी येते नंतर मग आपल्याला ते बरोबर. आता फी म्हणजे हे सगळं तुम्हाला 60 दिवसाच्या आत जर तुम्ही सगळी ही तयारी केली तर त्याच्यानंतर तुम्हाला प्रोसेसिंग फी द्यायला लागते. आणि ती प्रोसेसिंग फी आता आहे $825. $825 ही फी आहे. ती प्रोसेसिंग फी सिंगल ऍप्लिकेशन. ओके, तर नवरा बायको दोघं $1200. आणि जर तुमच्यावर मुलं असतील त्यांची काही त्यांची नसते, फक्त तुम्ही नवरा. तर ती $600 $825 फी झाली. आणि त्याच्यानंतर अजून एक आता त्यांनी चालू केलेलं आहे ते म्हणजे बायोमेट्रिक. तर बायोमेट्रिकची फी पण तुम्हाला द्यायला लागते. तर ते बायोमेट्रिकची फी आता याच्या बरोबरच मागवतात, म्हणजे तुम्ही अप्लाय करता तेव्हाच. तर आय थिंक ते काहीतरी $85 आहे, डिपेंडिंग ऑन द साईज ऑफ युअर फॅमिली. ते सुद्धा अवेलेबल आहे. आपण हे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड थ्रू भरू शकतो. बरोबर, हे तिथे कुठेही कॅशचं हे नाहीये. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड ते सगळं ऍक्सेप्ट करतात. सो $825 इंटू 56, आता 56 काहीतरी डॉलर. बरोबर, तर ते तुम्ही कन्वर्ट करा तर तुम्हाला तेवढी म्हणजे 45,000 ते 50,000 रुपये तुम्हाला सिंगल ऍप्लिकेशन ते आहेत.
तर मित्रांनो PR प्रोसेस करायचा आहे तर एवढा खर्च आहे, त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही PR प्रोसेस विचार कराल तेव्हा तुम्ही हे लक्षात ठेवा की आपल्याकडे किती पैसा पाहिजे आपल्या बँकेत आणि आपल्याला ही प्रोसेस करण्यासाठी किती पैसा किती पैसा खर्च करायला पाहिजे. आणि जर तुम्ही ही पूर्ण प्रोसेस जर बरोबर केली तर तुम्हाला एजंटची काही गरज नाही. एजंटची गरज नाहीये, कारण एजंट आता ठीक आहे कुणाच्या वेळेवर किंवा कपॅसिटीवर डिपेंड नसतं, पण शेवटी एजंट तुम्हालाच परीक्षा द्यायची आहे, तुम्हालाच सगळे डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत. तर आपण एजंटला कशाला पैसे देऊ? म्हणजे तुम्ही स्वतःही करू शकता. थोडं जर तुम्ही स्वतः वाचलत आणि तुम्ही जर हे त्यांची सिस्टीम फॉलो केली तर तुम्ही हे स्वतःही अप्लाय करू शकता. आणि अप्लाय केल्यानंतर मग ते कमीत कमी 6 महिने घेतात. ओके, हे 6 महिने कमीत कमी आहेत. म्हणजे त्यांचा आता त्यांच्या ट्रॅकरही आलेला आहे की तुमचं स्टेज कुठल्या स्टेजला ऍप्लिकेशन आहे ते तुम्हाला सांगतात. पण दे प्रॉमिस की विदिन 6 months दे विल मेक अ डिसिजन. ओके, म्हणजे तुम्हाला ऍटलीस्ट तुम्ही अप्लाय केल्यानंतर 6 महिने तरी तुम्हाला वाट बघायला पाहिजे की बाबा आता हे 6 महिने तुमचं इन्व्हिटेशन आल्यानंतर 2 महिने, त्याच्यानंतर 6 महिने. ओके, बरोबर. म्हणजे पहिले म्हणजे तुम्ही अप्लाय केल्यानंतर लगेच तुम्हाला ड्रॉ मध्ये तुमचा नंबर लागेल असं नाही. त्यामुळे मग तुम्ही अप्लाय केल्यानंतर 6 महिने, त्याच्यानंतर तुम्हाला मग ते जर समजा तुमचं ऍप्लिकेशन अप्रूव्ह झालं तर मग ते तुम्हाला लेटर पाठवतात. म्हणजे सगळं लेटर म्हणजे ईमेलवरच येतं तुमच्या अकाउंटमधनं, आणि मग ते तुम्हाला सांगतात की तुमचं ऍप्लिकेशन आम्ही डिसाईड करत आहोत आणि तुम्हाला RPRF म्हणून असतं, रेसिडेंट परमिट फी म्हणून असतं, ती फी भरायला लागते. म्हणजे इफ यू गेट दॅट ईमेल याचा अर्थ की तुमचं ऍप्लिकेशन अप्रूव्ह झालेलं आहे. ती फी किती असते? ती फी आता माझ्या मते मी कालच बघत होतो त्याच्यावर, त्याच्याप्रमाणे ती फी आहे मला वाटतं $500 आहे. $500 पर पर्सन. आणि त्याच्यात मुलांची फी नाही आहे. म्हणजे जर तुमच्या त्याच्यात 1 किंवा 2 मुलं किंवा जे काय असतील त्यांची फी नाही आहे, तर ती RPRF फी तुम्ही ऍप्लिकेशन करतानाच भरू शकता, नाहीतर तुमचं ऍप्लिकेशन अप्रूव्ह झाल्यानंतरही तुम्ही भरू शकता. पण जर तुम्ही ती फी भरली नाही तर तुम्हाला व्हिसा मिळत नाही. ओके, त्यामुळे तुम्ही ती फी भरायची, मग त्याच्यानंतर ते मे बी थोडे 1-2 आठवडे घेतात आणि मग तुमचा व्हिसा स्टॅम्प करून येतो. देशाच्या बाउंड्रीमध्ये येत नाही तोपर्यंत तुम्ही या देशाचे परमनंट रेसिडेंट नाही आहात. तर जेव्हा तुम्हाला तो COPR मिळेल ते फार इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे, आणि त्या व्हिसा इज अ सिंगल एंट्री. ओके, म्हणजे तुम्ही फक्त आत येऊ शकता. ओके, बाहेर जायच्या वेळी तुम्हाला ते PR कार्ड मिळतं. ओके, तर तुम्हाला एक ते COPR वर जी वेळ दिलेली असते, म्हणजे समजा 6 महिने असेल, 4 महिने असेल, 5 महिने असेल, 1 वर्ष असेल, व्हॉट एव्हर इट इज, तर त्या वेळेच्या आत तुम्ही इथे यायला पाहिजे. इथे आल्यानंतर मग तुम्ही परमनंट रेसिडेंट होता तेव्हा तुम्हाला आणि मग इथे तुमचं ते कार्ड प्रोसेस व्हायला कमीत कमी 1.5 महिना ते 2 महिने लागतात. आणि मग तुम्हाला ते कार्ड मिळालं की मग नंतर तुम्हाला व्हिसाची गरज नाही, कारण मग तुम्ही परमनंट रेसिडेंट झालेला आहात. मग तुम्ही कधीही येऊ शकता, कधीही जाऊ शकता. तुम्ही आम्हाला चांगली माहिती दिली, पूर्णपणे प्रोसेसची माहिती कळली. साधारण आपल्याला ओव्हरऑल खर्च बघितला तर पर ऍप्लिकंट आपल्याला 2.5 ते 3 लाख रुपये खर्च येईल रफली माझ्या मते तेवढंच. म्हणजे जर तुम्ही 2 म्हणजे नवरा आणि बायको असं धरलं तर इंग्लिश तुमचं जे ECA प्लस IELTS प्लस हे ऍप्लिकेशन फी असं धरलं तर रफली अराउंड 2 ते 2.5 लाखाच्या घरामध्ये खर्च आहे दोघांचा. हो, दोघांचा. आणि प्लस आपल्याला प्रूफ ऑफ फंड जे आहे ते दाखवायचे, ते वेगळं. 7-8 लाख ते वेगळं. आणि ऑफकोर्स मग तुमचं काय बाकी इथे फ्लाईंग म्हणजे तुम्ही येणार तिकिटाचा खर्च वगैरे ते वेगळं. पण एक तुम्ही 2 ते 2.5 लाख आणि कमीत कमी 1 वर्षाची तयारी ठेवायला पाहिजे. म्हणजे मिनिमम 1 वर्ष लागेल असं. ओके. तर धन्यवाद तुम्ही आम्हाला ही चांगली माहिती दिल्याबद्दल. तर मित्रांनो, तुम्हाला कळलंच असेल की PR प्रोसेस कशी आहे, काय स्टेप बाय स्टेप तुम्ही अप्लाय करू शकता, कसे अप्लाय करू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ आय थिंक सो खूप मोठा झालाय, पण तुम्हाला कळलंच असेल की PR प्रोसेस कशी फॉलो करायची आणि विदाऊट एजंट, बरोबर, विदाऊट एजंट तुम्ही सगळं अप्लाय करू शकता. एजंटला पैसे देण्याची काही गरज नाहीये.
तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. एकदा कळलं नाही तर 2दा 3दा बघा, तुम्हाला पूर्ण कळेल की PR प्रोसेस नक्की काय आहे. आणि मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा या सगळ्या साईट देतोय, तर तिथे जाऊन तुम्ही पहा, तुम्हाला सगळं कळेल. आणि आपण याच्यावर आणखी सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत, तर तुम्हाला ते सुद्धा पहा, तुम्हाला त्याच्याबद्दल सुद्धा आणखी माहिती मिळेल. तर आत्तापुरता एवढंच आहे. तर मी आता इथे थांबतो आणि सुकृत कुलकर्णींचे मी खरंच आभार मानतो. तुम्ही इथे आलात, आपल्या चॅनलला भेट दिलीत, इथे आलात आणि आपल्या सबस्क्रायबरशी बोललात, व्ह्युअरशी बोललात आणि त्यांना माहिती दिली तेवढी चांगली. तर धन्यवाद तुम्हाला पण. आणि तर आता हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. आणि अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मी सुकृत कुलकर्णींचा ईमेल ID पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही त्यांना मेल करू शकता. आणि मला सुद्धा इंस्टाग्रामवरती फॉलो करा, मला मेसेज करा तुमचे काही प्रश्न असतील तर. आम्ही त्याचे उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करू. कारण का क्वेश्चन्स तर बरेच लोकांना की काय कसं करायचं. तर तुम्ही मला तिथे प्रश्न विचारा इंस्टाग्रामवरती, मला फॉलो करा. आणि मेन म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. अशी छान माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. तर आता इथे थांबतो आम्ही. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांबरोबर ही लिंक शेअर करा. नमस्कार.